त्यांना समजा जर मार्क्स कमी पडत असेल, पालक काय करतात, सगळ्यात आधी ट्युशन लावतात. बरोबर, ट्युशन लावणे तेवढा फरक पडतो का? आता होतं काय की मुलगा 6 ते 7 तास ऑलरेडी शाळेत घालून येतो, त्याच्यानंतर परत 2 ते 3 तास मग मॅथ्सचे ट्युशन, मग सायन्सचे ट्युशन, मग आमके ट्युशन, असं करत परत तो 3 तास घालतो. म्हणजे 9 तास तो फक्त एकच गोष्टीच्या मागे पळतोय. घरी आल्यावर त्याची अभ्यास करायची कॅपॅसिटीच राहत नाही. मला तेच सांगायचं की जेव्हा तुम्ही ट्युशन लावता तेव्हा ती मुलाच्या प्रोग्रेस साठी लावली गेली पाहिजे. त्याच्यामुळे मुलावरती काम झालं पाहिजे, सिलेबस वरती नाही. 8वीला एकाला 90%, 9वीला समजा त्याला 85%, म्हणजे 4-5% कमी पडले. 10वीला समजा 80%, अजून 4-5% कमी पडले, कारण त्याचं म्हणजे अभ्यास वाढलेला आहे. पॅरेंट्स कसं कम्पेअर करतात की बाबा त्याला मागच्या वर्षी तर जास्त मार्क होते, आता कसं काय कमी झाले? याचं मेजर कारण काय की जसा मुलगा 8वीला अभ्यास करत होता, ठीक आहे, तो 3 तास अभ्यास करत होता. 9वीला गेल्यावरती पोर्शन वास्ट होतो. वास्ट होतोचा अर्थ काय, त्याची डेप्थ, त्याचं आकलन हे वाढतं. 8वीला पण 10 चॅप्टर होते, 9वीला पण 10 चॅप्टर आहे. प्रश्न चॅप्टर्सचा नाहीये, त्या अनालिटिकल्सचा आहे. मग ते 10 चॅप्टर करायला जर परत तुम्ही 3च तास अभ्यास करताय, त्याचा उपयोग नाही. कारण 3 तासामध्ये जो तुमचा 8वीचा अभ्यास झाला तो 9वीमध्ये तुमची स्वतःची कॅपॅसिटी जर वाढली तर 3 तासात होईल. अदरवाईज तुम्हाला 4 तास अभ्यास करावा लागेल. ट्युशन लावणं हे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन नाहीये. प्लीज, मुलांना सपोर्टची गरज आहे. त्यांना समजून घ्यावं लागेल तुम्हाला की त्यांचं हे कमी पडतं आणि तुम्हाला मुलांवरती काम करावं.